हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत ॲनिमेशन. ओके. तर तुम्हाला एखादा ऑब्जेक्टचं ॲनिमेशन वगैरे व्हिडिओ क्रिएट करायचे असतील तर त्याचा कसा यूज करायचा ते आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. 3ds मॅक्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट वगैरे शो करण्यासाठी समजा ॲनिमेशनचा मोस्टली आपण यूज करत असतो किंवा व्हिडिओ क्रिएशनसाठी पण म्हणू शकता. ओके. तर फर्स्टली मी या ठिकाणी काय करेल, एक ऑब्जेक्ट या ठिकाणी मी क्रिएट करून घेतो. सपोज मी हा एक सिलेंडर ड्रॉ करून घेतो. असा एक सिलेंडर मी या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. ओके. त्याचा कलर आपण चेंज करून घेऊया. ओके. मी असा याचा कलर या ठिकाणी चेंज करून घेतलेला आहे. आता हा ऑब्जेक्ट मला एका मुव्हेबल म्हणू शकता किंवा मुव्हेबल इफेक्ट मध्ये मला पाहिजे. त्याचा ॲनिमेशन मला करायचं आहे. हा असा मूव्ह होत आहे असं मला या ठिकाणी या एक व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये मला क्रिएट करायचं आहे. तर मी कसं करणार ते या ठिकाणी मी तुम्हाला आपण करून बघूयात. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल मी काय करेल, या ठिकाणी इथे आहे आपली या त्याच्या फ्रेम्स आहे. ओके. इथून फ्रेम आपल्याला ऍडजस्ट वगैरे करायचे असतात. इथं त्याची ॲटो की तुम्हाला ऑन करावी लागेल. फर्स्ट ऑफ ऑल मी ऑब्जेक्टला सिलेक्ट करणार, तर मूव्हला ऑन करून घेतो. ॲटो की ऑन केली मी. ओके. ऑटो की ऑन केल्यानंतर थोडंसं डिस्टन्स या ठिकाणी पुढे येतो आणि याला मूव्ह करतो. आता असा मूव्ह केला त्यानंतर आणखी याच्या फ्रेम घेतो मी काही. ओके. आणखी या ऑब्जेक्टला मी असा या ठिकाणी मूव्ह वगैरे करून घेणार आहे. इथपर्यंत मूव्ह करून घेतो. त्यानंतर नेक्स्ट फ्रेम घेतो मी, इथून असा मूव्ह करतो. त्यानंतर लास्ट फ्रेम घेतो मी याची, इथून असा. ओके. आणि एकदम लास्टला मी इफेक्ट मला शो करायचा आहे तो इथून असा इफेक्ट मला शो करायचा. ओके. लास्ट आपला इथं असेल त्याचा स्टॉप. ओके. आता यानंतर मी याला प्ले करून बघतो. प्ले क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक ॲनिमेटेड व्हिडिओ किंवा इथं इफेक्ट असा शो होणार आहे, जो सिलेंडर तुमचा मूव्ह होत आहे. त्याला मी असा पाथ वगैरे दिलेला आहे. तो असा इथून त्यांना आपला पाथ वगैरे या ठिकाणी क्रिएट जसा की आपण केलेला आहे तसा तो इफेक्ट वगैरे या ठिकाणी शो होत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे ऑब्जेक्ट वगैरे याच्यामध्ये क्रिएट वगैरे करू शकता. ओके. तर तुम्हाला असे इफेक्ट शो करायचे असतील तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघू शकता. सो थँक यू फ्रेंड्स.